एका बापाने आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ज्या माणसाने तिला जन्म दिला त्याच माणसाने तिच्यावर हा नराधमपणा केला. यापेक्षा मोठी क्रूरता काय असेल? त्या मुलीची आई एकटी होती, तरीही तिने डोळ्यातले पाणी आतच ठेवले आणि आपल्या लेकीसाठी ती उभी राहिली. कायदेशीर लढाईत त्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. DNA चाचणीतून पितृत्व सिद्ध झाले आणि 14 डिसेंबर 2022 रोजी मुलीचा संपूर्ण ताबा आईकडे देण्यात आला. त्या नराधम बापाचा मुलीच्या आयुष्यात यापुढे कोणताही संबंध राहणार नाही असे स्पष्टपणे ठरवण्यात आले. इथपर्यंत एकच लढाई संपली, पण खरी लढाई अजून बाकी होती. आईला आता आपल्या लेकीच्या शाळेच्या दाखल्यावर बापाचे नाव आणि जात नको होती, कारण त्या माणसाने मुलीसोबत जे केले ते पाहता त्याचे नाव तिच्या कागदपत्रांवर असणे हे मुलीवर रोज नव्याने अत्याचार करण्यासारखे होते. आईने राजपत्रात नाव बदलायची नोंद केली आणि शाळेकडे अर्ज केला, पण शिक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमिक शाळा संहितेचा नियम पुढे करत हा अर्ज धुडकावून लावला. एकट्या आईने हार मानली नाही, ती थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेली. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि हितेन वेणेगावकर यांनी हे प्रकरण ऐकले आणि शेवटी त्या आईच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला. शाळेच्या नोंदीतून वडिलांचे नाव आणि जात काढून आईचे नाव आणि अनुसूचित जाती महार ही नोंद करण्याचे आदेश दिले. बीडमध्ये 6वीत शिकणाऱ्या त्या 12 वर्षाच्या मुलीला आता एक नवीन ओळख मिळाली आणि त्या नराधम बापाची सावली तिच्या आयुष्यातून कायमची दूर झाली.